पहिला तोडा 8 गुंठ्यातला 1 टनाच्या वर गेला. 1 टनाच्या वर गेला. 40-45 रुपये दर लागलेला आहे. 60-62 हजार रुपये त्यांना उत्पन्न पहिल्या तोड्यामध्ये आलंय. पहिला तोडा 1 टन होऊन गेलाय. आता एका झाडाला 1 किलो मिरची निघणारच कॉन्फिडन्स आहे. झाडं किती आहेत? 3 टन. आता कुठे ठेवायचं पण डोळ्यात पाणी आले माझ्या मित्राला. किती इमोशन आलाय बघा. शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी राहुल टोपले, संस्थापक आणि कुटुंब प्रमुख मिशन ऑर्गॅनिक. आपल्या संस्थेच्या परंपरेप्रमाणे आज पुन्हा एकदा आपण एका कष्टकरी, प्रयोगशील आणि ज्याची भगवंतावर विश्वास आणि श्रद्धा आहे अशा एका कष्टकरी शेतकऱ्याच्या शेतावर आलो आहोत. सातारा जिल्ह्यातील वाईजवळ सुरूर या गावी आहे आणि माझ्याबरोबर चव्हाण माऊली आहेत. आज तुम्ही ह्या माणसाचा अनुभव शांतपणे ऐका. शेतकरी मित्रांनो, अजूनही हजारो लाखो शेतकऱ्यांना असं वाटतं की शेती करत असताना रसायन घातल्याशिवाय शेती होत नाही. बरोबर आहे ना? अनेकांच्या मनामध्ये अजून द्विजाभाव आहे, भीती आहे, चंचलता आहे. आपल्याबरोबरचे सहकारी, आपल्या कुटुंबातील लोक, आपले नातेवाईक, आपले भाऊबंद हे आपल्याला सतत ही भीती घालत असतात. विविध रासायनिक कंपन्यांचे मार्केटिंगची लोक, आपल्या प्रत्येकाच्या गावामध्ये असलेले सोसायट्या आणि शेती सेवा केंद्र यामध्ये बसलेले शास्त्रज्ञ तुम्हाला निसर्गाकडे जाण्यापासून थांबवतात मित्रांनो. पण मिशन ऑर्गॅनिक हे तुम्हाला निसर्गाकडे नेण्यासाठी काम करतं. आम्ही सगळे दत्तमार्गी आहे. मी गिरणारी आहे. मी माऊलींचा भक्त आहे आणि परमेश्वराच्या इच्छेनं, त्याच्या कृपेनं आपण आज अखंड भारतामध्ये काम करतो आहोत. गेली 12 वर्ष आपण महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये साधारणतः 340 तालुक्यामध्ये काम करतोय. आणि ही भगवंताची कृपा आहे की मिशन ऑर्गॅनिकच्या परिवारामध्ये आपली संस्था ही व्यापारी संस्था नाही, आपली सेवा संस्था आहे. आणि आपल्या परिवारामध्ये आता 4.25 ते 4 लाख लोक झालेले आहेत. आपलं कुटुंब वाढतंय, ही भगवंताची कृपा. आणि असे खंबीर साथीदार मला भगवंतच भेटून देतो. आणि ह्या साथीदारांना आपण आपल्या नैसर्गिक शेतीच्या दिंडीमध्ये समाविष्ट करून त्यांना संपूर्ण मार्गदर्शन करतो, सेवा म्हणून मोफतली करतो. ह्या आपल्या मार्गदर्शनाला आपल्या यूट्यूब चॅनलवर असलेल्या व्हिडिओजमधल्या तुमच्यासारख्या अनेक शेतकऱ्यांचे जे अनुभव आहेत, त्यांच्या ज्या सक्सेस स्टोरीज आहेत, त्या बघून असे नवीन तरुण हे प्रेरित होत आहेत. आणि त्यानंतर ते त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये छोटे मोठे प्रयोग करत आहेत. तुम्हाला मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो, हा व्हिडिओ बघणाऱ्या लाखो शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, मित्रांनो तुम्ही सुद्धा गडबडून जाऊ नका. निसर्गाची ताकद तुम्हाला तर ओळखायची असेल तर छोटा प्रयोग पहिल्यांदा करा. 2-4 महिने पुढे झालं, एखादं पीक पुढं मागं झालं तर घाबरायचं कारण नाही. तुमच्या माझ्या नशिबातील कुठल्याही गोष्टी वाया जाणार नाहीत. कर्म आणि प्रारब्धाचा हा खेळ, भगवंत तुमच्या पदरामध्ये चांगलं दान टाकणार आहे. जो सत्कर्म करतो त्याच्या मागे भगवंत नेहमी उभारतो. आज ह्या माझ्या तरुण शेतकरी मित्रानं दुसऱ्या शेतकरी मित्रांचं प्लॉटमधला फुलं बघून, बरोबर ना, फुलं बघून त्यानं विचारलं की ही फुलं एवढी चांगली कशी आली. यांच्या जवळ एक प्लॉट होता, ऊसामध्ये फुलं लावलेली होती. ते बघून याने विचारलं, त्याने सांगितलं बिना खताचे आले. त्याच्यावर यांचा विश्वास बसला नाही. पण शेवटी प्रयोग करायचा ह्या भावनेतून त्यांनी आपले काही व्हिडिओ बघितले आणि विश्वास पटल्यानंतर त्यांनी एक छोटा मिरचीचा प्लॉट करण्याचं ठरवलं. इकडे बघताय कोण आहे ते, जर तिकडे कॅमेरात दिसतंय ना, चव्हाण माऊली यांचा व्हिडिओ माहिती आहे ना, महाराष्ट्रभर गाजलेला व्हिडिओ आमचा. आज हे सुरूरला वाईजवळ आहेत, खंबाटकी घाटाजवळ. आज हा आमचा तरुण माणूस ह्या परिसरातील सगळ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतोय. पाय पडायचं नाही. हा माणूस सगळ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो. मी नेहमी म्हणतो तुम्ही पहिला पाय टाकला पाहिजे, भगवंत तुमच्या मागे उभारतो. आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी माझं नेहमी म्हणणं आहे, आम्ही आध्यात्मिक लोक आहोत, माझ्या बोलण्यात वारंवार अध्यात्म येणार, कारण तो माझा श्वास आहे, तो माझा प्राण आहे. भगवंताला जर प्राप्त करायचं असेल, त्याला भेटायचं असेल तर देवळामध्ये जाऊन जपमाळ करण्याचा काय अर्थ नाही. तुमच्या शेतामध्ये तुम्ही काम करा, प्रामाणिकरित्या काम करा, भगवंताच्या पर्यंत पोचतं. प्रयत्नांती परमेश्वर ही म्हण आहे, माहिती आहे ना. जर भगवंताला भेटायचं असेल, परमेश्वराला भेटायचं असेल तर पहिल्यांदा प्रयत्न केले पाहिजेत. प्रयत्नांना केल्यानंतर तो भगवंत भेटतो.
आज माझे हे खंबीर साथीदार, माझ्या मिशन ऑर्गॅनिक या संस्थेमधले, या कुटुंबातले, हे माझे कुटुंबातले सदस्य आहेत, हे सगळे बंधुतुल्य मित्र आहेत. या लोकांनी आज प्रयत्न केला, प्रयोग केले आणि त्या प्रयोगाला भगवंतानं काय यश दिलंय ते यश आज प्रामाणिकपणे तुमच्या समोर ठेवण्यासाठी मी या ज्यांना भेटायला आलो. आज ह्या भागामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आमच्या ह्या चव्हाण माऊलींनी ट्रायल चालू केली. त्यांच्या घरामध्ये शेतीशाळा झाली. त्यांचाही ऊसाचा व्हिडिओ लाखो लोकांनी बघितला आहे आणि खरोखर लाखो लोकांनी त्यांना फोन करून भांडावून सोडले. आज त्यांच्या घरातल्या कार्यशाळेमध्ये म्हणजे त्यांनी पहिल्यांदा प्रयोग केला, मग त्यांनी गावातल्या लोकांना बोलवलं. हा प्रवास आपला 1.5-2 वर्षाचा आहे, बरोबर ना? सगळं निवांत छान चाललंय सगळं. मग त्यांच्या घरात कार्यशाळा झाली, 5-50 लोक आली, उठाठेव सगळं त्यांनी केला, सगळ्यांचा पाहुणचार केला. त्या कार्यशाळेमध्ये जी लोक या परिसरातली आली होती त्यांनी छोटे छोटे प्रयोग चालू केले. त्यातल्या एका माणसानं ऊसामध्ये फुलं लावली. काय लावलं होतं? कुठली? झेंडूची फुलं लावली. आता ती झेंडूची फुलं लावलेली ह्या माणसानं बघितली, कळलं भगवंताच्या गळ्या कशा आहेत. आणि मग हे म्हणलं हे कसं काय बिना खताचं येते बरं, यालाही पटे ना, असं कधी येऊ शकत नाही असं वाटतंय पहिल्यापासून, बरोबर आहे की नाही? आणि मग जेव्हा त्याला कळालं की बिना खताचं येऊ शकतंय आणि आपल्या परिसरामध्ये हे काम मिशन ऑर्गॅनिक चालू आहे, हीच खंबीर माणसं काम पुढे नेतात. थेंबे थेंबे तळे साचे मित्रांनो. चिंता करायचं नाही, आपण तो ज्ञानाचा अनुभवाचा दिवा लावायचा. एकमेक प्रत्येक जण ते दिवा लावत जातं आणि त्याची दीपमाळ होते. आज सातारा वाई परिसरामध्ये ही माऊली आमचे काम करतायत. बघा 1, 2, 3 अजून भरपूर आहेत, सांगितलं नाही कुणाला, जत्रा इथे येईल सगळी आणि होणार नाही ते, त्यामुळे हळूहळू पुढे जायचं आपण. आज ती फुलं बघून यांनी मिरचीमध्ये आज त्याचा अन्नपूर्णा भूसुधारक वापरलं, ट्रायल केली. आज आपण त्यांच्या तोंडातून ऐकूया की बिना खताची मिरची होते का, रोगराई आली का, उत्पन्न आलं, मुळात झाडं वाढली का बिना खताची, आणि हे सगळं कसं झालं. यांची सक्सेस स्टोरी, यांचा प्रयोग आज अखंड महाराष्ट्रासमोर ठेवण्यासाठी मी आलोय. तुम्हाला माहिती आहे आपल्या व्हिडिओला काय लोक बघतात आणि प्रतिसाद आहे, लाखो लोक बघतात. 2.25 कोटी लोक आपल्या चॅनलचे व्ह्युअर आहेत. ही गंमत नाही आणि ही भगवंताची कृपा आहे, ही दत्त महाराजांची कृपा आहे. आमचं कुणाचं श्रेय नाही. आम्ही महाराजांचे भक्त आहोत. हे प्रत्येक मॅक्झिमम लोक माळकरी आहेत. आपण प्रामाणिकपणे कष्ट करायचे आणि प्रयत्न करत राहायचे. भगवंताच्या पर्यंत हे सगळं पोचतं. घाई गडबड करायची नाही मित्रांनो. प्रारब्ध कर्मानुसार तुम्हाला मला मिळणारं फळ हे पूर्व नियोजित आहे, पूर्व संचित आहे. त्यामुळे गडबड करायची नाही. एका रात्रीत कोणीही मोठं होणार नाही आहे. त्यासाठी कष्ट लागतात, प्रयत्न लागतो, प्रामाणिकपणा लागतो आणि हातून सत्कर्म व्हावं लागतं. आज मला सांगताना खूप आनंद, अभिमान आहे की मिशन ऑर्गॅनिकच्या परिवारातील 90% लोक ही भगवंताला मानणारी आहेत, स्मरणारी आहेत, उपासना करणारी आहेत. आणि भगवंताच्या कृपेनं अध्यात्माच्या जोरावरच मिशन ऑर्गॅनिक उभारलंय. माझा श्वास हा भगवंताच्या चरणाशी आहे. त्यांच्या आदेशानुसारच हे काम चाललंय. आज ज्या शेतकऱ्यांकडे आलोय त्यांची आपण आज व्यवस्थित ओळख करून घेऊया. आणि त्यांनी ह्या शेतामध्ये, ह्या मिरचीमध्ये काय काय प्रयोग केले आणि त्यांना किती अद्भुत प्रकारचे अनुभव आले हे तुम्ही सर्वजण अतिशय शांतपणे ऐका. कारण हा व्हिडिओ बघून तुम्हा लोकांना सुद्धा प्रेरणा मिळणार आहे. कित्येक शेतकऱ्यांच्या मनामध्ये असलेल्या प्रश्नांची उत्तरं, शंकेचं समाधान आज माझा हा बंधुतुल्य शेतकरी करणार आहे. त्यामुळे माझी विनंती आहे, हा व्हिडिओ शांतपणे ऐका. थोडा मोठा होईल, व्यवस्थित बघा. काय शंका समाधान असेल कार्यालयाला फोन करा. तुम्हाला सगळ्या शंकांचं समाधान कार्यालयामार्फत मोफत येते होईल. आपण सुरू करूया मित्रांनो. माऊली नमस्कार. 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 तुम्ही कॅमेऱ्याकडे बघून तुमचं संपूर्ण नाव, गाव, तालुका, पत्ता सांगा. जय सद्गुरू. माझं नाव संग्राम केशव चव्हाण. मी राहणार सुरूर, तालुका वाई, जिल्हा सातारा. तुमचा मूळ व्यवसाय काय आहे? मूळ व्यवसाय माझा टुरिस्ट आणि ट्रान्सपोर्ट. टुरिस्ट आणि ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आमच्या माऊलींचा आहे. आणि शेती ही तुम्ही त्याच्या बरोबरीने करता. म्हणजे शेतीची आवड आहे, फक्त विना रासायनिक करायची आवड आहे. आणि हे प्लॉट माझा 6 वर्ष बिना रसायनचा आहे, बिगर रसायनचा आहे. कळलं तुम्हाला मित्रांनो? ज्या शेतकऱ्याच्या मनामध्ये बिना रसायन करणं आहे, म्हणजे नैसर्गिक शेती करणं आहे, किंवा जी लोक ऑलरेडी नैसर्गिक शेती करतायत, भगवंत त्यांना माझ्यापर्यंत कसं आणतो बघितला. बरोबर हे सगळं वळचणीचं पाणी वळचणीला येतं. ही रचना विश्वातली मित्रांनो विसरू नका. ही भगवंताची कृपा आहे. आम्ही एकमेकाला ओळखतही नव्हतो, पण आज भेटलो, आम्ही आज प्लॉटवर आलो. तुम्ही मला सांगा की हा पहिल्यांदा ही मिरची कुठल्या जातीची आहे? ही सिजंटा आहे. सिजंटा, 3499 जाती. 3499 सिजंटा ह्या जातीची मिरची आहे. 20 फेब्रुवारीला लावण आहे. आज ह्याला जून सुरू आहे, म्हणजे 3 महिने झालेले आहेत. आता 3 महिन्यामध्ये याची वाढ तुमच्या अपेक्षेसारखी आहे का? हो. याला तुम्ही भूस्वार किती सोडलंय?
एकदाच सोडलं. एकदा. किती प्लॉट आहे हा? हा 8 गुंठे प्लॉट आहे. 8 गुंठे प्लॉट आहे. आपल्या नियमाप्रमाणे शेड्यूल प्रमाणे 8 गुंठे प्लॉटला 800 लिटर जायला पाहिजे. यांनी 200 लिटर 200 लिटर 200 लिटरचा एक बॅरल सोडलंय. 600 लिटर भूसुधारक जमिनीत सोडायचं आहे अजून. आता 200 लिटर भूसुधारक सोडलंय आणि अन्नपूर्णाच्या बुधवार टू बुधवार अशा त्यांच्या फवारण्या सुरू आहेत. बरोबर. आता तुम्ही मला सांगा, भूसुधारक 200 लिटर आणि अन्नपूर्णाच्या फवारण्या याच्यावर तुमच्या अपेक्षित रिझल्ट आहे का कमी आहे? कसा आहे? त्याच्यापेक्षा जास्त आहे. अपेक्षेपेक्षा जास्त आहे. अपेक्षेपेक्षा जास्त आहे. माणूस हसतोय. रिझल्ट अपेक्षेपेक्षा जास्त आहे. उंची बघा रे झाडाची. उंची झाडाची बघा आणि कसं भरलंय बघा. एक तोडा झालाय त्यांचा. किती किलोचा झाला? 1167 किलो माल निघाला. 1167 किलो माल त्यांनी काढलेला आहे 8 गुंठ्यामध्ये. हा, सगळ्या पाहुण्या रवयांनी खाऊन, घरी खाऊन, मित्रमंडळांनी खाऊन एवढा. सगळ्यांनी खाऊन बरं काय, म्हणजे ते 1200 किलोच्या पुढे गेलाय. पहिला तोडा 8 गुंठ्यातला 1 टनाच्या वर गेला. 1 टनाच्या 1 टनाच्या वर गेला. 40-45 रुपये दर लागलेला आहे. 60-62 हजार रुपये त्यांना उत्पन्न पहिल्या तोड्यामध्ये आलंय. मजुरी आणि इतर खर्च, कारण हा माणूस कामात असतो, पूर्ण वेळ शेती करत नाही, दुसऱ्यांच्यावर अवलंबून शेती करणारा माणूस आहे. त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं, जरी माऊली 60-65 हजार मिळाले असले तरी 10-20 हजार रुपये मला खर्च आलाय. 45 हजार रुपये मिळाले. त्यांना पहिल्या तोड्यात मिळालेले आहेत. आता पहिल्या तोड्यात 45 हजार मिळाले. खर्च तुमचा सगळा त्यातनं गेला. हो. औषधं, माणसं बिणसं गेली. नाही, 45 हजार रुपये शिल्लकच राहिली. नेट शिल्लक सगळा खर्च जाऊन औषधांचा खर्च, माणसांचा खर्च. कळतंय तुम्हाला? कोण म्हणते शेती परवडत नाही? परवडते. ते कोण म्हणते बघा. पहिला तोडा खर्च, पावडे रावडे, कामगार, मजुरी सगळं जाऊन 50 हजार रुपये उरलेले आहेत. आता तोडे सुरू झाले. आता रविवारी दुसरा तोडा आहे. आता आणि त्याच्यात इथे आता मका होती. मका होता. पूर्ण मका होती. झेंडूची झाडं होती. हितली झाडं काढलेली आहेत. हा. पलीकडे एक लाईन आहे. हा. म्हणजे जे आमच्या मित्राच्या ऊसात मी झाडं बघितली. हा. ती आज 5 महिने झाडं चालू आहेत झेंडूची. ऐकताय 5 मित्रांनो? महिने ते ऐकताय? कुठलंही तांबरा नाही, कुठलंही त्याच्यावर कीड नाही. मॉइश्चर नाही, कीड नाही, काय नाही. ऐकलं? 5 महिने झेंडू चालू आहे. कुठलाही रोग आलेला नाही, तांबेरा नाही, मावा नाही, काही नाही. 5 महिने प्लॉट सुरू आहे. सद्गुरूंच्या चरणी रोज त्याची 2 फुलं लागतात. क्या बात आहे. बाज कळलं का? अध्यात्म. महाराजांच्या चरणी त्याची फुलं दररोज जात आहेत. महाराजांना काळजी आहे, त्यांच्या चरणावर जर फुलं पाहिजे असतील तर इथं फुलं यायला लागतात. त्यामुळे महाराज याची काळजी घेत आहेत. नाव सद्गुरू तोंडात कळलं तुम्हाला? हे अध्यात्म मित्रांनो, जे मी वारंवार सांगतो. कालच्या दिवशी तीच फुलं सद्गुरूंच्या चरणी नरसोबाच्या वाडीला सुद्धा लागली. अरे श्री गुरुदेव दत्त. आपल्या माऊलींच्या चरणी, महाराज चरणी फुलं गेले वाडीला. अजून काय पाहिजे मित्रांनो? प्रत्येक वेळी पैसा 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 करू नका. माझं म्हणणं नेहमी आहे, मी नेहमी सांगतो, आपल्या ह्या पैसा आणि व्यवहाराच्या पलीकडे अध्यात्म आहे. जेव्हा तुम्ही भगवंताची आराधना करता, उपासना करता, नामस्मरण करता, भगवंताला दररोज आठवता, त्यासाठी कामधाम सोडून कुठे जाऊ नका पंढरपूरला मित्रांनो. आपली माऊली आपल्या रानात आहे. आता काय सांगतात ऐकलं की नाही? इथली फुलं दररोज दारात जात आहेत. तुम्ही माझं प्रामाणिक, आता हा विषय आपला वेगळा आहे, मुद्दाम सांगतो तुम्हाला ना, ह्या उत्पन्नातून जे 45 हजार रुपये मिळाले आणि तेव्हा तुम्हाला जे समाधान आणि आनंद झाला, त्याच्यापेक्षा जास्त आनंद आपली फुलं देवाच्या चरणी जातात ह्याचा आहे का पैशाचा आहे? नाही, फुलांचा आहे. किंवा माझा भाऊ. कळलं काय? पैसे मिळाल्यापेक्षा माझ्या रानातली फुलं परमेश्वराच्या पायावर जातात, याचा आनंद ह्या माझ्या भावाला आहे. हे अध्यात्म, हे आयुष्य. असे सहकारी भगवंत मला भेटवतो. आम्ही आयुष्यभर एकत्र आहे ह्याच्या पुढं, श्वास टू श्वास. कळलं काय तुम्हाला? मिशन ऑर्गॅनिकचं कुटुंब काय ताकदीचं आहे ते. असे प्रत्येक गावात माझी माणसं, माझ्यासारखं श्रीमंत माणूस कोण नाही बरं का महाराष्ट्रात. प्रत्येक गावात माणूस आहे. 4 लाख माणसं आहेत आमची शेतकरी. अजून किती मोठं कुटुंब असलं पाहिजे. आहे ना भाग्यवान मी? काही कमी पडत नाही मित्रांनो. बावली बरोबर आहे ना? तुमच्यासोबत आम्ही पण भाग्यवान. सद्गुरूंनी एक ज्यावेळेस संयम आणि एक विचार ज्यावेळेस बंद होतात, त्यावेळेस सद्गुरू कुणाच्या रूपानं कोण पाठवतात, बरोबर, ह्याची प्रचिती तुम्हाला मला आलेली. कारण की ज्या वेळेस कुठलाही विचार, म्हणजे ज्या काही संकटात असेल, त्यावेळेस मी इथे येऊन बसायचो. त्यावेळेस मला सांगितलं, म्हणजे मनात यायचं की आता मी उत्पन्नाचे सोर्स कसे वाढवायचे. आणि मी याच्यात टॅमॅटो लावणार होतो. बर. पण टॅमॅटोचा जर सारांश खर्च काढला
तर एवढ्या प्लॉटला तयार करायला मला 1.5 ते पावणे 2 लाख लाख रुपये रुपये लागले. खर्च आला असता. ओके. ते माझे फक्त 2,000 रुपयात झालेले आहे. काय मी बोलतच नाही आहे, काय म्हणतोय माणूस स्वतःच ऐकत ते होते. फक्त माझे 2,000 रुपयात झाले. आता हे मल्चिंगचा खर्च वगैरे हा म्हणजे धरता हम्म. हे ड्रीप सुद्धा ज्याच्या बागेतली म्हणजे ऊसातली फुलं बघितली हा, ते त्या मित्रांनी दिलेलं आहे ड्रीप. कळलं काय, प्रयत्नांते परमेश्वर, भगवंत कसा कोणाच्या रूपात उभारतो. त्यानंच 2 मल्चिंगचे बॉक्स बॉक्स आणून दिले, कर म्हणजे 2 घेतले. मी इथं नसताना सुद्धा मल्चिंग टाकून सगळं करून ओके करून प्लॉटला ज्या वेळेस मी ही झाडं आणायला गेलो, प्लॉटला रोपं आणायला गेलो, त्यावेळेस तो नर्सरीवाला मित्र सुद्धा मला म्हणला की ह्या वर्षी उन्हाळा जास्त आहे, करू नकोस, 45च्या पुढे टेम्परेचर जाणार. आणि मिरची वटणार नाही, तुझे पैसे भांडवल हे वेस्टेज जाईल. पण माझा निश्चय होता की जे होईल ते होईल. ते सद्गुरू महाराजाच्या कृपेने. बस 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 मला त्याच्यातनं काही ह्याच्यात मिळेल किंवा काय नाही मिळेल ह्याची मी अपेक्षा न न करता करता काम प्रामाणिकपणे काम केलं. मी सकाळी यायचो, ह्याच्यावर टेम्परेचर असताना सकाळी 10 पंप पाणी मारायचो, संध्याकाळी 10 पंप पाणी मारायचो. बरोबर. एवढंच केलं. म्हणजे मे महिन्यात मे महिन्यात बरोबर तापलेलं होतं तेव्हा हा. पूर्ण. म्हणजे माणूस ज्यावेळेस बाहेर निघायचा नाही त्यावेळेस मी घरात असायचो. बरोबर. काम Temperature- करून घरात जायचं तुम्ही. बरोबर. त्यावेळेस मी सगळं केलेलं आहे. त्यावेळेसचा रिझल्ट पेक्षा मी पूर्ण आता जे माणसं लोक म्हणतात की खालची ताकद जमिनीतली ताकद घेते झाड काय होते, पण ज्यावेळेस 5 फूट झाड होते त्याला फुटवा घालणे काय, आणि ही झाडं पूर्ण मोकळी केली, पूर्ण पहिल्या तोड्याला पहिल्या तोड्याला पूर्ण मोकळं केलेलं आता होतं. पूर्ण भरले सगळं. आता पूर्ण त्या पद्धतीचं पूर्ण भरलेलं आहे. या पद्धतीचं आहे. आता कमीत कमी 1 किलो माल तुटेल एका झाडाला. जरासं मागं जातो आता बोलताना, पुन्हा मी त्यांना कट केलं नाही, अतिशय भावनिकरित्या भाऊ माझा बोलतो. जेव्हा प्लॉट लावला तेव्हा सुचत नव्हतं, झाडाखाली बसत होते, येऊन काय करायचं कळत नव्हतं. टोमॅटो घ्यायचं डोक्यात होतं, 1.5-2 लाख रुपयाची पूर्वतयारी, मन कावरं होतं. तुमच्यासारखं मला माहिती आहे मित्रांनो, एवढा खर्च करायचा, लहरी आहे आपलं हवामान, निसर्ग लहरी झालाय, पाऊस बघा लांबलाय, आज 26 जून आहे, पाऊसच नाहीये. अशा लहरी हवामानामध्ये 1.5-2 लाख रुपये घालायचे का, या चिंतेमध्ये आमचे बंधू होते. त्यावेळेला कुठून तरी त्यांच्या मित्रांनी हे सगळं करून दिलं जुगाड. आणि मिरची लावायला, मिरचीची रोपं आणायला जेव्हा रोपवाटिकेमध्ये गेले मित्राच्या, तेव्हा त्या मित्र प्रेमापोटी त्यांनी प्रामाणिक सांगितलं, त्यांची काही चूक नाही. त्या भल्या माणसांना याला सांगितलं मिरची लावू नको, उन्हाळा जास्त आहे, 40-45 डिग्री जाणार, मिरची उठणार नाही, तू नुकसानीमध्ये जाणार. हे रोपवाटिकेवाल्यानं सांगून सुद्धा या खंबीर माणसानं सद्गुरूंच्या विश्वासावर, श्रद्धेवर, जिद्द, कष्ट करण्याची तयारी असताना ही रिस्क घेतली. ही रिस्कच घेतली तुम्ही, ही रिस्क घेतली. कळलं तुम्हाला? जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट भगवंताच्या चरणी 100% श्रद्धेनं वाहून देता, तेव्हा भगवंत काय करतो कळलं? दुनियाच्या मिरच्या संपल्या, ह्या वर्षी मिरच्या आलेल्या नाहीत कोणाच्या, आमच्याकडे प्रचंड तक्रार, मिरच्या कोणाच्या नाहीयेत देवा. पण ज्या माणसानं भगवंताला स्मरून श्रद्धेनं त्या पोटी, तुम्ही काय ते बघा, मी लावणार, आली की नाही मिरची? पहिला तोडा 1 टन होऊन गेलाय. आता एका झाडाला 1 किलो मिरची निघणारच कॉन्फिडन्स आहे. झाडं किती आहेत? 3,000. 3 टन. आता कुठं ठेवायचं? पण डोळ्यात पाणी आले माझ्या मित्राला, किती इमोशन आलाय बघा देवा. गंमत आहे. कळलं तुम्हाला? हृदय भरून आलं. पहिला तोडा 8 टनाचा गेला, दुसरा तोडा 3 टनाचा येईल आज खात्री आहे. मी कायच बोलत, तोच बोलायला लागलाय सगळं. मला बोलण्याची गरज नाही मित्रांनो. काही ठिकाणी आमचे शेतकरी घाबरतात बोलताना, पण हे वाघ आहे आमचा, मला काय बोलायची जास्त गरज नाही. आज 3 टन एका तोड्याला मिरची 8 गुंठ्यामध्ये. कोण म्हणतंय शेती परवडत नाही, आणि कोण सांगतंय की रसायनाशिवाय शेती होत नाही? असे खंबीर माझे वाघ आहेत, ज्यांच्यावर महाराजांची असीम कृपा आहे, सद्गुरूंची असीम कृपा आहे. असे खंबीर माणसं हे सगळे प्रयोग करून, यशस्वी प्रयोग करून, महाराष्ट्रातील तुमच्यासारख्या लाखो शेतकऱ्यांसमोर त्यांचं उदाहरण ठेवत आहेत. मित्रांनो, ह्या माझ्या माणसाला फॉलो करा. यांनी काय केलं हे समजून घ्या. यांनी काय केलं माहितीये? फक्त विश्वास आणि श्रद्धा ठेवले, दुसरं काय केलंय? नाही, काहीच केलेलं नाही. हेच मी वारंवार सांगतोय गेले 10 वर्ष. भगवंतावर श्रद्धा आणि विश्वास ठेवा. परमेश्वर कधीही कोणाला खाली पडू देत नाही, तो हात देतो
आणि यांनी मगाशी सांगितलं कुणा ना कुणाला तरी पाठवतो आणि कुणा ना कुणाच्या रूपामध्ये तुमची अडचण तो दूर करतोच. आज हे सगळं लॅटरल बिटरल यांच्या मित्रांना पसरून दिलंय. आज मल्चिंग सुद्धा यांचा मित्र पसरून गेलाय. त्याला बुद्धी दिली की नाही भगवंतानं की बाबा हा करतोय त्याला मदत करायला पाहिजे. आज यांच्या शेजारच्या शेतामधली फुलं बघून यांना वाटलं मिशन ऑर्गॅनिक बरोबर काम करायला पाहिजे. ट्रायल केली. ते मला मागच्या वेळी भेटायला आलेले चव्हाण माऊलींच्या इथं. बिंदास म्हणलं घुसून करा म्हणलं काय प्रॉब्लेम येत नाही. आपण बोललो होतो दोघं बिंदास करा म्हणून काय टेन्शन घ्यायचं नाही. केलं आला रिझल्ट. फक्त माझ्या हात जोडून तुम्हाला विनंती आहे शेड्यूल चुकवू नका. ह्या माणूस बुधवार टू बुधवार मारा लागलाय फवारण्या म्हणून हे उत्पन्न आहे बरं काय. पहिला तोडा 1000 आला म्हणून अति आत्मविश्वासानं गर्वानं जर तुम्ही थांबवला असता फवारण्या तर हे 3 टनाची गंमत तुम्हाला कळाली नसती. परत सांगतो जे शेड्यूल ऑफिसमधनं सांगतायत भूसुधारक अन्नपूर्णा भूसुधारक 1 गुंठ्याला 100 लिटर गेलं पाहिजे टप्प्याटप्प्यानं आणि अन्नपूर्णा 8 ते 10 दिवसाला एक फवारणी बसलीच पाहिजे. त्याचे हे प्रताप आहेत. आज मिरचीला बघा 5-5 फूट मिरची वर आली भरलंय कम्प्लीट. पहिला तोडावर म्हणजे मलाच भरून आला ते बघितल्यावर की ते मधमाशा आहे बघा मधमाशा यायला लागले. अजून काय व्हायला पाहिजे मित्रांनो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही मला सांगा हा प्लॉट सुरू झाल्यापासून आतापर्यंत गेल्या 3 महिन्यामध्ये कुठल्या प्रकारचे रोग आले इथं. कुठलंच नाही. निरोगी सदृढ सशक्त आपलं वाक्य आहे. सदृढ सशक्त भारताचे स्वप्न. आपल्याला हा देश सदृढ सशक्त करायचा आहे. जशी माणसं निरोगी व्हायला पाहिजे तशी मित्रांनो पिकं आपली निरोगी व्हायला पाहिजेत. जेव्हा पिकं निरोगी होतील आणि त्यांचं उत्पन्न विषमुक्त येईल तेव्हाच तुम्ही आणि मी निरोगी होणार. डॉक्टरचा खर्च कमी होणार. आज तुमचं माझं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी हे सगळे कष्टकरी लोक राबतायत. आज दिवस रात्र उन्हातानामध्ये पावसा थंडीमध्ये माझा प्रत्येक कष्टकरी शेतकरी कशाची निसर्गाची तमानं बाळगता राबतोय तुमच्या माझ्या ताटामध्ये चांगलं अन्न यावं म्हणून. हा अन्नदाता आहे. याला तो मान सन्मान मिळाला पाहिजे. त्याला योग्य दर मिळाला पाहिजे आणि यांनी नैसर्गिक शेती करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली पाहिजे. मिशन ऑर्गॅनिक ही संस्था त्यासाठीच काम करते. तुम्हाला संस्थेकडनं सगळ्या गोष्टी मार्गदर्शन व्यवस्थित मिळते. व्यवस्थित काय अडचण नाही. काय तक्रार असल्याचं मला कॅमेरा समोर सांगा. नाही बघतो जाऊन ऑफिसला मी तुमच्या अगोदर ज्यावेळेस मी 8 दिवस नव्हतो त्या दादांना सांगितलेलं प्लॉट कडे जावा लक्ष ठेवा. ज्यावेळेस फुलं लागलेली त्यावेळेस मी आलतो. त्याच्यानंतर 8 दिवसानं ज्यावेळेस तुम्ही आला फळं लागलेली बघितली त्यावेळेस मी इथं बसून रडलो. त्याच वेळेस मी ग्रुप म्हणजे सर्व टीमच मनपूर्वक धन्यवाद ग्रुपवर सांगितलं का की न कष्ट करता म्हणजे नाही जे रासायनिकला कष्ट करावं लागतं त्याचे फक्त 10% मी कष्ट केलेत. मी सांगतो 10% फक्त कष्ट केलेत आणि त्याच्यावर सद्गुरु कृपेनं मला उत्पन्न मिळालं. सद्गुरु कृपाच आहे ही माऊली कृपाच. तुम्ही मी कधी श्रेय घ्यायचं नाही बरं काय. अहंकार मी केलं नाही देवा. आज काय म्हणतोय भाऊ माझा ऐका सारखं म्हणाला सद्गुरु कृपा सद्गुरु कृपा. सद्गुरु याच्या पाठीशी सदैव उभे आहेत. त्याच्या हाताला येणारं यश हे सद्गुरूंच्या इच्छेनं कृपेनं आशीर्वादानंच मिळालंय. आणि तुम्हाला कळतंय मित्रांनो आज काय म्हणाला तो अतिशय गंभीर विषय ते आता बोलले. 8 दिवस त्यांना येता आलं नाही. चव्हाण दादा येऊन ते प्लॉट बघून गेले. हे परस्पर सहकार्य महत्वाचं. त्यांना काही चौथाही देणार नाहीये. प्रेमासाठी तो माणूस येतोय स्वतःचं पेट्रोल घालून आणि बघतोय दुसऱ्याचा प्लॉट. तुम्हाला सुद्धा माझी विनंती आहे आपल्या जवळच्या लोकांना एकमेकांना मदत करायची सत्कर्म आहे ते. पण जेव्हा हा माणूस 8 दिवसांना प्लॉटकडे आला आणि जेव्हा त्याला कळालं की एवढी फळधारणा झाली आहे एवढ्या मिरच्या भावनिक झाला. रडू आलं. रडलं पाहिजे मित्रांनो. आपल्या समाजामध्ये एक चुकीचा गैरसमज आहे. मी आता ह्या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो पुरुषांनी रडायचं नसते म्हणजे कमजोरी आहे असं नाही आहे बरं का. आनंद अश्रू आनंद अश्रू रडलं भरून आलं पाहिजे. डोळ्यात पाणी येणं म्हणजे तुम्ही आणि मी जिवंत असण्याचं लक्षण आहे. आज माझा भाऊ जिवंत आहे. इथं आल्यानंतर तो भावनिक झाला रडू आणि त्याने कॅमेऱ्यासमोर सांगितलं मी रडलो म्हटला बसून येतं. हे आवडतंय मला खरं बोलायचं. रडू आलं तर आलं आणि यायला पाहिजे कारण ते पोचलं भगवंताच्या दारी. कारण ते रडत असताना त्यांच्या मनामध्ये आलेली भावना हे सद्गुरूंच्या पर्यंत पोहोचले. कारण आमच्या टीमचे आभार मानायचं काय कारण नाही. आम्ही काय नाही आमचं निमित्त मात्र आहे. पण खरं नाही मी खरं सांगतो तुम्हाला आमचं देवा श्रेय नाही याच्यामध्ये. आम्हाला पण भगवंतानं तो आदेश दिलाय म्हणून आम्ही काम करतोय. पण भगवंताने तुम्हाला आदेश दिला पण तुम्ही आमच्यापर्यंत तो आदेश पोहोचवला ना. म्हणजे खरी अगोदरची आज्ञा सद्गुरूंची तुम्हाला झाली त्यावेळेस कुठेतरी आम्हाला सेवा करायला मिळाली.
प्रत्येकानं सेवेमध्ये राहायचं, प्रत्येकानं सत्कर्मामध्ये राहायचं. मिशन ऑर्गॅनिकच्या परिवारातील लाखो शेतकऱ्यांना माझं हे सांगणं आहे. आणि काय कृपा माझी माहिती नाही, भगवंत माझ्या तोंडातील आलेले शब्द माझे शेतकरी पाळतायत, हे भगवंताची कृपा आहे, माझी नाही. मी फक्त पोस्टमन आहे, तिकडनं आलेला आदेश सोडायचा, त्यांचं ते करतात. आज बघितलं परस्पर सहकार्य कसं करायचं असतं. आज यांनी यांना सांगितलं, हे काम करतायत. आता तुम्ही मला सांगा, हा माणूस जेव्हा मित्रांनी यांना लॅटरल दिलं, मल्चिंग दिलं, आज माऊलीने औषध आणून दिलं, स्वतः प्लॉट यांना धाडस येण्यासाठी 4 प्लॉटर आले, आता तुम्हाला काही टेन्शन आता नाही संपलं. आता जसं ह्याने मदत केली तर तुम्ही 4 लोकांना करणार ना. हा, मी घेतले नाही. हे बघा हे बघा पुढचा माणूस आला बघा आमचा. कळलं काय तुम्हाला, दिव्याला दिवा कसा लावायचा, झाली की नाही दीपमाळ, कसं होईल काय होईल. मिशन ऑर्गॅनिकचं काम पाहू साहेब, तुम्ही जाहिरात करत नाही, तुम्ही भेटत नाही आम्हाला, तुम्ही फोन उचलत नाही. देवा परत हात जोडून तुम्हाला सांगतो, मी असंच पळापळमध्ये असतोय, त्यामुळे माझा फोन तिथं जोडला आहे, बंदच आहे. कित्येकदा माझा फोन उचलला जात नाही. मी कार्यक्रमामध्ये असतो, गटचर्चामध्ये असतो, शेतामध्ये असतो. माझ्या समोर असलेला शेतकरी माझ्यासाठी महत्वाचा. मित्रांनो, कार्यालयाला फोन करा, मला करू नका म्हणत नाही, मी नंतर करतो, किंवा माझे मिस कॉल ऑफिसमधनं केले जातात. पण माफ करा, मी प्रत्येकाचा फोन उचलू शकत नाही, कारण व्यापच तेवढा झालाय. लोकांना भीती वाटत होती की मिशन ऑर्गॅनिकचं एवढं चांगलं काम लोकांच्यापर्यंत कसं जाईल, असं अनेक चांगल्या लोकांना वाटत होतं. आणि अजूनही मला लोक सांगतात, साहेब हे कसं वाढवायचं, कसं व्हायचं. मी त्याचा चिंताच करत नाही. जसं यांनी सांगितलं ना की मी सद्गुरूंना सांगून टाकलं, तसं मी महाराजांना गिरणारवर कधीच सांगून टाकलंय. हे तुमचं तुम्ही बघा, हे मला काय माहिती नाही, मी काम करतो. आज सुरूर वाईच्या ठिकाणी चव्हाण मामा भेटले 2 वर्षापूर्वी, तिथनं बाकीची लोक आली, ह्यो बाबा आला, ह्याचं झालं, आता ह्यानं ह्याला धरलं. हे ज्ञानाचा अनुभवाचा दिवा आहे, तो आपण लावत जायचा प्रत्येकानं, आणि वळून बघायचं नाही. हो, तो दिवा चालू आहे का विझला, ते भगवंत बघेल. जर तुमचं काम सच्च असेल, प्रामाणिक असेल, तर त्या कामाचं परिणामाची चिंता तुम्ही आणि मी करायची नाही. फक्त काम करायचं नेटानं. मिशन ऑर्गॅनिक तेच करतंय. आज आमच्या कामामध्ये अडथळा आणणारे प्रचंड लोक आहेत, आम्हाला नावं ठेवणारे लोक आहेत, अपमान करणारे लोक आहेत, चेष्टा करणारे लोक आहेत, आम्ही वेड्या सांगणारे लोक आहेत. मी सगळ्यांचे आभार मानतो. निंदकाचे घर असावे शेजारी, अशी आम्हाला नावं ठेवणारे, अपमान करणारे लोक आहेत, म्हणून मिशन ऑर्गॅनिक पुढे निघालेलं आहे, त्या लोकांच्या कृपेनं. त्यामुळे सगळ्यात पहिला त्यांचे आभार. आणि अशीच लोक आमच्याबरोबर सतत राहावत. आणि हे शेतकरी जे आमच्याबरोबर येत आहेत, या प्रत्येकाच्या हाताला यश यायला पाहिजे. तुम्ही मला अजून एक गोष्ट सांगा की हा प्लॉट आता अजून किती दिवस पुढे जाईल, असं तुमचं सगळ्यांचं म्हणणं आहे तुमच्या अनुभवातून. हा चालवायचा म्हणलं तर 2 वर्ष चालवू शकतो. चालवायचं म्हटलं तर म्हणजे चालवायचंच असतोय. नाही चालू शकतो 2 वर्ष. आपल्या इच्छेवर आहे. आपण 1 वर्ष जरी चालला तरी खूप झालं. 2 वर्ष चालू शकतो, हे पण बरोबर आहे. पण मी कमीत कमी हा जानेवारी लावलाय, फेब्रुवारी लावलाय, मी फेब्रुवारी पर्यंत नेणारच, 100% नेणार. परत एकदा व्हिडिओ घ्यायला येऊया नंतर, पण निवांत वाईचा फुटीचा नंतर आहे. आता तोड्यामधला अंतर किती दिवसाचं आहे? एक आज 20 दिवस झाले. 20 दिवस तोडा, म्हणजे साधारण महिन्याला 2 तोडे अंदाजे पकडूया आपण. हो, महिन्याला 2 तोडे होणार, बरोबर. म्हणजे आता हा जून चाललाय, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 7 आहे. मी 6 महिने म्हणतो, म्हणजे थोडे होणार. 6 महिने म्हणतो, म्हणजे 12 6 2 15, आपण 10 तोडे म्हणूया. 10 तोडे आरामात होतील. तुम्ही हिशोब लिहून ठेवताय ना, वही घालायची बरं का, नंतर दाखवूया हिशोब सगळा. समजा 10 तोडे झाले पुढच्या 6-8 महिन्यामध्ये आपण, तर मी 3 टन म्हणत नाही, मी म्हणतो की 1 टनच मिरची आली प्रत्येकाला. जास्त धरायचं नाही, आपण कमी धरूया. माझ्या एका मित्रानंच मला हिशोब पाठवलाय, फक्त 43,000 रुपये त्यानेच दिले ते एकानं. म्हणजे मी मिरची तोडतो ज्यावेळेस मला वेळ पण नसतो, त्यावेळेस मी इथं बाहेर नेऊन ठेवतो, तो येतो, पिशवी भरून नेतो, विकतो, सगळं करतो, डायरेक्ट पैसे आणून देतो. ज्या वेळेस मी इथं नसतो त्यावेळेस आमचे जे मित्रमंडळी किंवा महिला वर्ग आहे तेच सगळं करतात. आता 1 टनानं 10 तोडे म्हटलं तर 10 टन म्हणजे जाणार, बरोबर. आता तुमचा 40-45चा दर लागलाय, 40 रुपयाने म्हटलं तरी 4 लाख रुपये झाले येणार. शेत परवडते की नाही? परवडते. 4 लाख रुपये मिळणार आहेत वाघाला. कोण? अरे मित्रांनो बघा, मी नेहमी म्हणतो उघडा डोळे बघा नीट. 8 गुंठ्यामध्ये 4 लाख रुपये मिळवा लागलाय माणूस. मी डेअरिंग केलं, टॅमॅटो
हे पीक हम्म. जास्तीत जास्त 3 महिने 4 महिने चालू शकतं. ओके, त्याच्यानंतर ते चालत नाही. चालत नाही, बरोबर. त्यासाठी जास्त करावं लागतं. पण जे पीक आहे ते जास्त काळ कसं चालेल चालेल हे बघायला पाहिजे. हे बघण्यासाठी मी मिरची लावतो. आता मला सांगा, याचा उत्पादन खर्च रासायनिक तुलनेमध्ये जास्त आहे, कमी आहे, की कसा आहे? नाही, खर्च नाही याला. खर्च नाही? नाही मग कसं आपोआप यायला लागले काय? मिशन 100 ग्रॅम मिशन ऑर्गॅनिकचा किती ऐका खर्च ना, आला? 100 ग्रॅम भूसुधारक फक्त सोडले एकदाच एकदा सोडले. म्हणून खर्च नाही म्हणते. आणि- ते पण मीच दिलंय. हा, त्यांच्याकडूनच घेतले. आणि अन्नपूर्णा किती वाटल्या? आता जी दुसरी संपली 2 बाटल्या, हा, म्हणजे 2000 रुपये. 2000 रुपये. हा, आणि 2000 रुपये आपले म्हणजे जास्तीत जास्त 3000 रुपये धरा. वा. भूसुधारक 100 ग्रॅम 600-700 रुपये आहे. म्हणजे बाहेरून घेण्यासाठी किंवा हा. आपल्या संस्थेकडून घेण्यासाठी 3000 रुपये. 3000 रुपये खर्च. बाकी काय खर्च नाही. जे सकाळी जे स्प्रे करायचं ना ते व्यायाम करायचा व्यायाम आपला. ते व्यायाम स्वतः करायचं काम ते. बरोबर, अगदी बरोबर आहे. स्वतःच काम करत असतं ते. तोच व्यायाम तेवढं शेतीसाठी यायचं. बाकी सर्व जे रोजगार आहे ते फक्त ते असं डायव्हर्ट होऊन परत कुटुंबातच येते. कुटुंबातच येते. बरोबर, फिरून आपल्याकडे येतात. कळलं तुम्हाला मित्रांनो? ह्या 8 गुंठ्याच्या प्लॉटला गेल्या 4 महिन्यामध्ये यांनी सगळे मिळून 3000 रुपये खर्च केलेत आणि 1200 किलो मिरची काढले आणि आता 3 टन जाग्यावर आहे मिरची. कळते तुम्हाला हिशोब? मी सांगायची पण गरज नाही, तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहे सगळे. डोकं शांत ठेवून, भगवंतावर श्रद्धा विश्वास ठेवून, आत्मविश्वासपूर्वक जेव्हा माणूस काम करतो तेव्हा अशा प्रकारचे अद्भुत रिझल्ट येतात. तुम्हाला आता या प्रकारच्या शेती संदर्भात नैसर्गिक पारंपरिक मध्ये लोकांना अजून म्हणायचं आहे की उत्पन्न येत नाही वगैरे, लोक म्हणतात नैसर्गिक मध्ये. जरा सांगा जरा लोकांना, तुम्हाला उत्पन्न आले का? नैसर्गिकला नैसर्गिक मध्ये उत्पन्न येत नाही. ह्या प्लॉट मध्ये हम्म. 8 गुंठ्यात हळदीचा प्लॉट होता. माणूस दरवर्षी माणूस प्लॉट बदलतात. बरोबर, पीक फेरबलट. तर याच्यात मी 4 वर्ष एकसारखी हळद केलेली, हळद केले नैसर्गिकरित्या. नैसर्गिकरित्या. बरोबर. आणि त्याच्यानंतर म्हणजे मला सरासरी एका गुंठ्याला 1080, 1100 असे ऍव्हरेज पडले. म्हणजे 110 किलो, 112 किलो, 15 किलो असं ऍव्हरेज पडलेले सरासरी. ओके. आणि त्याच्यानंतर मी हा प्रयोग मिरचीचा केला. आता फेर पालट झाल्यानंतर सुद्धा फायद्यात आहे. तुम्ही काही नुकसानीत नाही आहे. सगळं तुम्हाला मनासारखं मिळालेलं आहे. समजून घ्या मित्रांनो, जो गैरसमज शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे की रसायन सोडल्यानंतर आपण जेव्हा नैसर्गिक ऑर्गॅनिक कडे येतो तेव्हा शेती होत नाही वगैरे. हे बघा समोर, हा माणूस पहिल्यापासून ऑर्गॅनिकच करतोय. काहीच हळद पण त्याने तीच केले. हे पण भरलेला प्लॉट आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जर असं तुम्ही कॅमेरा वर जाऊन दाखवा. एक गंमत तुम्हाला सांगतो, याच्या आधीच्या आपल्या भरपूर व्हिडिओमध्ये आहे. लोक म्हणतात की बांधावरच्या झाडांच्या सावलीमध्ये उत्पन्न कमी येतं, वाढ होत नाही. तर वर जाऊन इथं सावली आहे आणि सावलीच्या ठिकाणी झाडं जास्त चांगली आलेत. तर इकडे वर जावा कट्ट्यावर, म्हणजे दिसते सगळं. बांधावर जावा वर. आवाज नाही आला तरी चालेल. नाही, याचा आवाज होतो, रेंज आहे त्याची. आपल्या हो हो मित्रांनो, बघताय का तुम्ही? वसबी म्हणतात आणि ह्या भागामध्ये काय म्हणतात? सावट. सातारा जिल्ह्यामध्ये झाडाची सावली सावट. सावटीमध्ये उत्पन्न येत नाही म्हणतात. हे बघा, जास्त डबल आलंय. आज यानेच मला सांगितलं, सावटीमध्ये असलेली झाडं जास्त चांगली आहेत, मिरच्या चांगल्या आहेत, क्वालिटी चांगली आहे, मिरच्यांची लांबी चांगली आहे. हा गैरसमज डोक्यातनं काढा मित्रांनो. आणि बांधावरची झाडं तोडू नका. झाडं लावायची आहेत, तोडायची नाहीत. आणि जर तुम्हाला कोणाला झाडाच्या सावलीमध्ये उत्पन्न येत नाही असे तुमचे अनुभव असतील तर प्लीज तुम्ही आमच्या कार्यालयामध्ये फोन करा. तुम्हाला या संदर्भात सगळं मार्गदर्शन होईल. आणि कोणीही कृपया झाडं तोडू नका. झाडं लावली पाहिजेत, वाढली पाहिजेत. आपल्या शेतामध्ये ते गरजेचं आहे. कारण ह्या बांधावरच्या झाडांच्या वर पक्ष्यांची घरटी असतात मित्रांनो. पक्ष्यांनी आलं पाहिजे. निसर्गातली ती अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि हे पक्षी आपल्या पिकातील किडीचं नियंत्रण करतात. ही निसर्ग रचना आहे. जीवो जीवस्य जीवनम. या तुम्हाला माझी विनंती आहे की प्लीज कोणी बांधावरची झाडं तोडू नका, कारण उत्पन्न कमी येते वगैरे असं नाही. समोरचं उदाहरण आहे. आपल्या जुन्या अनेक व्हिडिओमध्ये आपल्या अनेक शेतकऱ्यांनी सांगितलंय. तसं आज ह्या चव्हाण माऊलींना सुद्धा अनुभव आलाय. झाडाच्या सावलीमध्ये सुंदर उत्पन्न आलंय. तुम्ही आता याच्या पुढे कुठले कुठले प्रयोग करायचे डोक्यात आहेत तुमच्या? काय करणार आहे आता 1 वर्षानंतर, ह्या प्लॉट नंतर? मी संस्थेला परवाच विचारलं फोन करून की आपल्याला वांगी, टॅमॅटो आणि डबू मिरची असे जे पिकं आहेत
तर त्याच्यासाठी पण हे औषधं किंवा ह्या गोष्टी चालतात का? हम्म. तर त्यांनी सांगितले 100% हेच चालतं. आपल्याकडे परत सांगतो, जे नवीन लोक बघत आहेत, जुन्या लोकांना मी सांगायची गरज नाही. भूसुधारक आणि अन्नपूर्णा आणि तिसरं ब्रह्मास्त्र, जे आपल्याला 90% लागत नाही. कीटकनाशक लागतच नाही, कारण हे जर 2 तुम्ही शेड्यूल वापरला तर काय प्रॉब्लेम नाही. मी अन्नपूर्णा भूसुधारक वर जगातली सगळी पिकं येतात, जगातली. मी स्वतः हा. 2 वर्ष आमच्या दादांचा अभ्यास केला. त्यांनी 3 वर्ष 2 वर्ष चालू केले. पण ज्या वेळेस माझा ह्याच्याबरोबरच जोडधंदा आहे ऊसाचा, ऊस तोडणीचा आपला व्यवसाय आहे, तर त्याच्यासाठी मी आतापर्यंत भरपूर ऊस तोडले. पण ज्या वेळेस एखाद्या ऊसाचं पेर सरसकाट एवढं असेल टिचभर, प्रत्येक पेर एवढं, हा, म्हणजे खालीपासून वरपर्यंत, खालपासून वरपर्यंत असं बघितलं नव्हतं. असं कुठेच दिसत नाही. आणि ऊस तोड करणारा माणूस आहे. ज्या वेळेस दिसताना एक सरी दिसेल किंवा 2 सऱ्या दिसतील, पण सगळं नाही. सगळं नाही. ओके. असं खालीवर दिसणार ऊस. ओके. एक सारखा ऊस. पण एकसारखा ऊस टिचभर. मग त्या ऊसासाठी एवढं खत लागतं किंवा काय त्याच्यात रसायन लागतं किंवा काय, जर पीक हा भूसुधारक वर आणि अन्नपूर्णावर जर येत असेल तर बाकीच्याचं काय? तर हे बाकीच्यांचं चिल्लर आहे, चिल्लर आहे. याची गंमत तुम्हाला सांगतो, मागचा इतिहास. मी ज्यावेळेस हे प्लॉट रासायनिक करायचा होता, म्हणजे आता विचार केला की चला ठीक आहे, माझा एक औषध दुकानदार मित्र आहे चांगला, तो म्हणला तू काय काळजी करू नको, तुला प्लॉट संपेपर्यंत जेवढी लागतील तेवढे मी पैसे देतो, ते पण तुला उधारीवर देतो, नंतर दे. पण ज्यावेळेस त्याचा हिशोब केला मी की पर प्लॉटला जर 1200-1500 रुपये जर खर्च होणार असेल, तर आठवड्याला जर आपल्याला 1000-1200 रुपये जर खर्च करायचा असेल, 4-5 हजार रुपये महिन्यात, तर आपल्याला हे परवडत नाही. बरोबर. मग त्यावेळेस ती आमची बाग बघितली, त्याच्यानंतर मी त्यावेळेस लागवड करायची होती, मला मी केली. त्याच्यानंतर मग दादांशी बोललो की मला आपलं औषध मारून बघूयात. म्हणजे स्फूर्ती, स्वतःची इच्छा, सद्गुरूंनी दिलेला आदेश की मी सद्गुरूंना रोज मी काय मागतो, सद्गुरूंच्या चरणी मी अधिष्ठानावर नमस्कार नतमस्तक होतो, फक्त मला निर्णय क्षमता दे, सद्बुद्धी, व्यवस्थित काय असेल ते निर्णय क्षमता दे. बरोबर. फक्त एवढंच मागतो, काय माझ्याला काय बाकीचं मागत नाही. मी कष्ट करायला तयार रात्रंदिवस, फक्त मला योग्य ते निर्णय दे. अत्यंत मोठा अध्यात्म माऊली सांगतायत. भगवंताकडं नेहमी हावऱ्यासारखं काय मागायचं नसतंय, मागायची असते सद्बुद्धी, निर्णय क्षमता मागतायत ते, बाकीचं काय नको. कारण निर्णय योग्य असेल तर सगळ्या पुढच्या गोष्टी योग्य होतात. आज ह्या माणसाला सद्गुरूंनी ती बुद्धी दिली आहे. देवाकडे काय मागायचं आणि काय मागायचं नाही हे सुद्धा कळत नाही लोकांना. आज हा माणूस फक्त सद्बुद्धी मागतोय, ती त्याला मिळती आहे आणि भगवंत देतो. ह्याचं थोडीशी हिस्ट्री मला आत्ता आठवली. यांचं ऊसच कटिंगचं मशीन आहे ना, ऊस कटिंग करतात. हे ह्या माऊलींचे ऊस कट करायला गेले होते. यांनी मिशन ऑर्गॅनिकच्या तत्वानं ऊस केला, त्याचा व्हिडिओ आहे मित्रांनो, बघा, चव्हाण मामांचा. तो ऊस जो त्यांनी बघितला, तो प्रत्येक पेर एक विताचं खालपासून वरपर्यंत होतं, अखंड प्लॉट. याच्यावर ह्या माणसाचा विश्वास बसला नाही. बरं, ते पण काळवटीत नाही, मुरबाड मध्ये पूर्ण प्युअर 100% मुरमाड जमिनीमध्ये एवढ्या प्रकारचा ऊस येतो हे चमत्कार आहे, आणि बिना रसायनचा येतो हे तर तिथे पुढचं आहे. तर ते यांनी बघितलं होतं, तिथनं प्रेरणा घेतली, त्यांनी तो ऊस घेतला आणि ऊसामध्ये 10-15 प्रकारची आंतरपीक घेतली होती, त्याचा व्हिडिओ आहे. तिथनं ही प्रेरणा सुरू झाली. नेहमी मी सांगतो की तुमच्या आसपास डोळे उघडे ठेवा, प्रयोग करणारे भरपूर लोक असतात, त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि त्या मार्गदर्शनानं तुम्ही चालू करा. आता रासायनिक मध्ये प्रयोग करण्यापेक्षा तुम्ही सेंद्रिय मध्ये प्रयोग करा. मी सांगण्याच्या अगोदर त्यांनी आवाहन केलंय, सर्व तमाम महाराष्ट्रातले शेतकरी, जे लाखो शेतकरी हा व्हिडिओ बघणार, कुठल्याही शेतकऱ्याला सेंद्रिय शेती केल्यानंतर कर्जबाजारी होत नाही. शेतकरी कुठलाही शेतकरी कर्जबाजारी होणार नाही. अनुभवाचे बोलतोय मी, काही सांगितलेलं नाही आहे. जर तुम्ही बांधावर बसला तरी तुम्हाला ती जमीन, ती माता माऊली तुम्हाला 2 रुपये पैसे देणारच आहे की नाही. खात्री, विश्वास ही गंमत आहे. हा आत्मविश्वास मित्रांनो प्रत्येकाकडे असला पाहिजे. आता शेवटाकडे जाताना अजूनही भावनिक आहे, मला अजूनही रडू येते की ज्या वेळेस हा माल बघितला ना, काय बघा हे सगळं, हे बघा कसं भरलंय, त्यावेळेस माणूस रडणार का?
कारण की हे उत्पन्न दुसऱ्या तोड्याला मिळत नाही. येत नाही, मलाही माहिती आहे. हो. काय सांगू आहे. अजून मोठी होणार आहे ती कवळे एकदम. अजून हिला तोडण्यासाठी अजून एक 5 ते 10 दिवस अजून घेणार. कोवळ्या मिरच्या आहेत, कोवळ्या. कवळे, हो. हे बघा, साईज बघा त्याची. का माझा माणूस भावनिक होणार नाही हो? भगवंतांना त्याच्या पदरामध्ये कसं दान सुंदर टाकलंय. निरोगी चकचकीत मिरची आहे. काहीही त्या मिरचीवर कसलाही डाग नाही, वेडीवाकडी नाही, सुंदर आहे. हे तुमच्या प्रत्येकाच्या शेतामध्ये शक्य आहे मित्रांनो. दररोज नामस्मरण करा, भगवंताला विसरू नका. माझं साधं म्हणणं आहे, एकदा तरी दिवसातून त्याचं आठवण काढा आणि त्याचे आशीर्वाद घ्या, त्याचे आभार माना. कारण हे सगळं त्याच्या कृपेनं चाललंय. तुमचं माझं मीही म्हणणार नाही कधी की माझ्यामुळे झालं, आणि माझा हा भाऊ पण म्हणणार. त्याने आधीच सांगितलं ही सद्गुरूंची कृपा आहे. ही भावना, हे भाव. आणि मी एक सांगतो की माणूस घरातून उठल्यानंतर पहिला शेतीत जातो, काय आहे काय नाही बघायला. पण मी येत नाही. मी पहिले सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होतो आणि नंतर मग मोकळ्या वेळात येतो शेतीकडे. कळलं काय? प्रायोरिटी, प्राधान्यक्रम. पहिला कारण इकडे की- हावरटपणा यायचं नाही. काय झालं बघाला, कारण पहिला की भगवंताकडे जायचं. ते आहेत तिथं बसलेत ते बघतो की सगळं. सगळ्याचं हे सगळं त्याच आहे, आपलं काय नाही देवा. आपण आपलं काय नाही, निमित्त म्हणजे मात्र आपण निमित्त मात्र आहे. हे कळायला पाहिजे. आणि हे कळणारी माणसं माझे सहकारी आहेत, याचा मला अभिमान आहे आणि याचा मला आनंद आहे. परमेश्वराची कृपा तुम्हाला काय मिळवून देण्यात नसते, तुम्हाला योग्य सहकार्य भेटून देण्यात असते. जसं हे मोठ्या मनानं म्हणतायत की भगवंतामुळे मी भेटलो, तसं नाही. तसं मी पण माझ्या भगवंताला म्हणतो की आज तुझ्या कृपेनं मला असे सहकारी भेटले, असे बंधुतुल्य माणसं भेटले. जाता येता आज पुण्याच्या रस्त्यावर ही लोक आहेत. किती आनंद असतो माहिती आहे. ह्यो माणूस तर सतत मला फोन करतो ऑफिसला, नाही साहेबांना चहा प्यायला थांब, रस्त्यावर घर आहे हायवेला, तुम्ही एवढं पळापळ करत असताय, 2 मिनिटं चहाला थांबा. हे प्रेम, हा आदर, ह्याच्यासाठी मी खरोखर तुमचा मनापासून आभारी आहे. आणि असे माझे प्रत्येक शेतकरी प्रत्येक गावामध्ये आहेत. मी नेहमी गमतीनं म्हणतो की महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात माझं घर आहे. माझं घर म्हणजे माझं ह्या सगळ्या मित्रांचं घर. हो. आम्ही कोणीही लोक व्यवहारानं बांधलेलो नाही बरं का. ना देणं ना घेणं. आम्ही सगळे आनंदानं एकमेकाला मदत करण्याच्या भावनेनं बांधलो गेलोय. सेवा आणि अध्यात्म ह्यानं बांधलो गेलोय. आज एकमेकाला मदत करून ह्या पद्धतीचं आज चांगलं पीक यावं, आज यांना 2 पैसे मिळावेत, यांचं कुटुंब, यांची मुलं बाळ चांगली राहावीत, हीच भावना आहे, दुसरं काही नाही. हातून सत्कर्म घडावं. आज हा माणूस त्यांच्या भगवंताकडे तेच मागतो की सुबुद्धी दे, चांगली निर्णय क्षमता दे. आता शेवटाकडे जाताना मी आपल्या परंपरेप्रमाणे आज श्री दत्तगुरूंच्या चरणी मी विनंती करतो, प्रार्थना करतो की माझ्या ह्या सगळ्या कष्टकरी शेतकऱ्यांची तब्येत माऊली चांगली ठेवा. की कुणालाही कसल्या अडचण येता कामा नये. प्रत्येकाच्या हाताला यश द्या आणि त्यांची बुद्धी शाबूत ठेवा, डोकं शांत ठेवा आणि त्या सगळ्यांच्या हातून सत्कर्म करून या. आपल्या समाजासाठी, देशासाठी विषमुक्त अन्न करण्याचं जे काय अतिशय चांगलं सत्कर्म आहे ते आज माझ्या ह्या सगळ्या भावंडांच्या हातून व्हावं, अशी संधी निर्माण कर परमेश्वरा. आणि ह्या सगळ्यांना आनंदी ठेव, समाधानी ठेव, ही मी प्रार्थना भगवंताच्या चरणी करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.